नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूल इथं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी एकूण 127 विद्यार्थी बसले होते. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रत्येक वर्गात पंख्यांची व्यवस्था तसंच वेळोवेळी पिण्याचं पाणी आणि ग्लुकोज पावडर देऊन विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा देण्यात आला. या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडथळ्याविना परीक्षा दिली. परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी. किती विद्यार्थी उपस्थित आहेत? तर चौथीचे आहेत 136, त्याच्यापेक्षा 127% आहेत, 9% आहेत आणि 7वीचे 48 आहेत आणि 44 उपस्थित. तर आता राज्यातील एवढी उष्णता वाढत आहे, यानंतर आपल्या विद्यार्थ्यांसाठी कोणती सुविधा उपलब्ध आहे? व्यवस्था आहे आणि पण त्यामुळे आहे. थँक्यू सर. आयोजित इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपण पेपरची तयारी कशी केली याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. तुमचं नाव काय बेटा? माझं नाव आहे मनीषा जंपाई बोर्डे. आज कोणत्या पेपरला आली आहे? तयारी कशी आहे? तुमचं नाव काय? माझे नाव शिवानी अनंतराव जिंके. मी एक PMC जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा आसरेली या शाळेतून श्रीनिवास हायस्कूल अंकिसा येथे आलो. तर नाही का स्कॉलरशिप पेपर देण्यासाठी आलो. तर नाही का पहिला पेपर झाला आणि दुसरा पेपर व्हायचा. सिरोंचा तालुक्यातील आसरअली वनपरिक्षेत्रातील पातानील जंगल परिसरात पहाटे वन विभागानं गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत अवैध सागवान लाकूड तस्करी रोखली. या कारवाईत बैलगाडीद्वारे होत असलेली सागवान लाकूड वाहतूक आढळून आले. वन पथकानं तात्काळ छापा टाकत मुद्देमाल जप्त केलाय. जप्त केलेल्या लाकडाची किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. कारवाई दरम्यान आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झालाय. त्याच्या विरोधात वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे ही तस्करी रोखण्यात यश आलंय. ही कारवाई नवकिशोर रेड्डी आणि अक्षय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. वन विभागानं नागरिकांना जंगलातील संसाधनांचं संरक्षण करण्याचं आवाहन करत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी. राळेगण सिद्धी इथं आयोजित राष्ट्रीय उन्हाळी अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा 2026 या कार्यक्रमात आशा सेविका योगिता सपकाळे यांना राष्ट्रीय आरोग्य सेवा पुरस्कार 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्याला थोर समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी तिहार जेल दिल्ली येथील अतिरिक्त जेल अधीक्षक संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. योगिता सपकाळे या गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सोयगाव घोसला उपकेंद्र इथं आशा सेविका म्हणून कार्यरत आहेत. अतिशय पारदर्शकपणे आणि कर्तव्यदक्ष महिला असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था यांनी हा पुरस्कार प्रदान केलाय. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं जिल्हा स्तरातून विविध विभागातून कौतुक होते. नांदेड इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा कृष्णाई समता पुरस्कार 2026 सोहळा उत्साहात पार पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन नांदेड यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचं अध्यक्षस्थान भीमराव केराम यांनी भूषवलं. फाउंडेशनचे अध्यक्ष बाबूसाहेब गजभारे यांनी या पुरस्काराचा 24 वर्षांचा प्रवास सांगत समाजकार्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश स्पष्ट केला. यापूर्वीचा पुरस्कार प्राचार्य डॉक्टर लक्ष्मीकांत तांबोळी यांना प्रदान करण्यात आला. तर पत्रकार मिकी घई यांनाही सन्मानित करण्यात आले. मानपत्र, शाल आणि रोख रक्कम 25,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. पुढील वर्षी सोहळा अधिक भव्य स्वरूपात घेण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. BR आंबेडकर फाउंडेशन या पुढच्या वर्षी 25 वर्षांमध्ये पदार्पण करणार. या वर्षी सोहळा उत्तम सोहळा संपन्न झाला, काय बोलणार सर? डॉक्टर BR आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने मागील 24 वर्षापासून
कृष्णाई पुरस्कार, पत्रकारिता पुरस्कार दिला जातो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार दिला जातो. यंदाचं हे 24वे वर्ष. या वर्षाच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांना आताच या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. आता मागील 4-5 वर्षापासून आम्ही ओपन ग्राउंडवर कार्यक्रम न घेता थोडस छोट्या स्वरूपामध्ये कार्यक्रम जरी घेतलो तर 500-600 लोक असतातच. आता संस्थेचं पुढच्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि हा महाराष्ट्रातला एक नवाजलेला पुरस्कार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार आणि कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार या पुरस्काराने एक उंची प्राप्त केलेली आहे. पुढच्या वर्षात आमचं ध्येय असं आहे की वेगवेगळ्या समित्या स्थापन करून पुरस्काराचं हे 25वे वर्ष नांदेडकरांच्या नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेच्या स्मरणात राहील अशा प्रकारचा एक दैदिप्यमान सोहळा आम्हाला घ्यायचा आहे. आणि त्या निमित्ताने आजपर्यंत ज्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांना आम्ही या पुरस्काराने सन्मानित केलं आहे त्यांची एक स्मरणिका आम्हाला काढायची आहे, त्यांची बायोग्राफी आम्हाला करायची आहे आणि वेगवेगळे असे उपक्रम आम्हाला पुढच्या रौप्य महोत्सवी वर्षात करायचे आहेत. आणि परत एकदा जे 25 वर्षापूर्वी ज्यांना पुरस्कार मिळाला होता त्यांच्या आठवणींना परत एकदा उजाळा मिळेल आणि पुन्हा एकदा एक नवीन ग्रुप त्यांच्यामध्ये निर्माण होईल हा उद्देश संस्थेचा आहे. आणि पुढच्या वर्षी एक आगळा वेगळा कार्यक्रम नांदेडकरांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीचा रौप्य महोत्सवी सोहळा, पुरस्कार वितरण सोहळा होईल आणि तेही ओपन ग्राउंडवर होईल. आणि त्या कार्यक्रमाला जसं 2022ला रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम झाला, किमान 25-30-40 हजार लोक असतील, त्या पद्धतीचा त्याच धर्तीवरचा कार्यक्रम पुढच्या वर्षी होणार आहे. आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळे अशा पद्धतीच्या समित्या स्थापन करून आम्ही आजपासून आम्ही कामाला लागलो आहोत. कारण हा पुरस्कार एक वेगळ्या उंचीचा पुरस्कार आहे आणि या पुरस्काराचं महत्व पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाच्या घराघरात पोहोचलेलं आहे. सामाजिक असेल, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार, आरोग्य अशा विविध क्षेत्रात जे मान्यवर काम करतात त्यांना देखील जेव्हा घोषणा या पुरस्काराची होते तेव्हा त्यांना देखील तेवढाच आनंद होत असतो. तेव्हा पुढच्या वर्षी आम्ही एक नांदेडकरांना आठवणीतला कार्यक्रम राहील अशा पद्धतीचा सोहळा संपन्न करू. जोगेंद्र कवाडे यांनी अनुसूचित जाती आरक्षणाच्या प्रस्तावित वर्गीकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की सध्या अनुसूचित जातींना सुमारे 13% आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र वर्गीकरण केल्यास काही घटकांना केवळ 2 ते 2.5% लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाचा मूळ उद्देश बाधित होणार आहे. आरक्षणाचं वर्गीकरण हे घटनाबाह्य असून संविधानाच्या तत्वांविरोधात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच या निर्णयामुळे समाजात विषमता वाढण्याची भीती देखील व्यक्त केली आहे. मागासवर्गीय समाजाचं ऐक्य टिकवण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आरक्षण राज्यघटनेच्या माध्यमातून या देशातील अनुसूचित जातीच्या तमाम अनुसूचित जातीवर जाती येतात 13% आरक्षण मिळालं. त्याचं बाळफळकेरी करण्याची कोणतीही तरतूद संविधानात नाही आहे आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ही मागणी जी आहे आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याची मागणी ती मुळातच असंवैधानिक आहे. जी मंडळी मागणी करते त्यांना माझी एकच विनंती आहे, सांगणं आहे की 13% आरक्षणात 2-2.5% तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्हाला 2-2.5% खेळावं लागेल. आता तुम्ही 13% खेळू राहिले ना. मग जेवढ्या अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्यांना कसं काय वाटप करणार असं तुम्ही? योग्यच नाही आहे ना. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका, संघटिता, संघर्ष करा हा मंत्र देशाला दिलेला आहे. शिक्षणाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकता. बौद्ध असो, बाताचा असो, कोणत्याही समाजाचा असो, ब्राह्मण असो, विकासाची संधी असेल तर शिक्षण ही गुरुकिल्ली तुमच्याकडे असली पाहिजे. त्याच्यामुळे मागासवर्गीयांना मिळणाऱ्या
आरक्षणाचं वर्गीकरण करून समाजाचं विघटन करण्याचं काम कोणी करू नये अशी आमची सर्व विनंती आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी घ्यावं, जेवढं पाहिजे तेवढं आपल्या कर्तृत्वाने घ्यावं, आपल्या नीतिमत्तेने घ्यावं, आपल्या कौशल्याने घ्यावं. पण हे कौशल्य कमवण्याची कुवत शिक्षणामुळे आपल्यामध्ये येते हे आपण लक्ष घेतलं पाहिजे. आक्षेप घेतला जातो की बौद्धांनी सर्व आरक्षण लाटलं, महाराजांनी सर्व आरक्षण लाटलं. अरे पण कोणत्याही एखाद्या पदासाठी तुम्हाला जायचं असेल तर मिनिमम क्वालिफिकेशन लागते ना, शैक्षणिक पात्रता. ती शैक्षणिक पात्रता आमच्या समाजात कशी निर्माण होईल हा प्रयत्न करणं सर्वात महत्वाचं आहे. त्या माध्यमातून हा जो आता जो घोळ निर्माण करण्याचा हा काही विशिष्ट लोकांनी चालवलेली त्यांना या देशातील अनुसूचित जातीचं संघटन, एकत्रितपणा, संघटितपणा आवडत नाही. अशा ज्यांनी मनुस्मृतीच्या माध्यमातून या देशातील समाजाला विभक्त करून टाकलं, तुकड्या तुकड्यामध्ये वाटून टाकलं, तीच प्रवृत्ती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा पाठिंबा देणारी आहे. आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून देशातील तमाम आमचा जो अनुसूचित जातीमध्ये जे जाती येतात देशातील त्यांना एकमेकापासून तोडण्याचं एक कारस्थान आहे. त्यापासून आमच्या समाजाने सावध राहिलं पाहिजे. अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्या सर्वांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपला समाज विभक्त होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तेव्हा ही जी वर्गीकरणाची भूमिका आहे ती मला वाटतं असंवैधानिक आहे. याचा विचार सरकारने केला पाहिजे. धन्यवाद. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आरमोरी विधानसभा क्षेत्रात आढावा बैठक आणि पक्षप्रवेश कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. कार्यक्रमात पक्ष बळकटीकरण, गावागावात शाखा विस्तार आणि जनतेपर्यंत पक्ष पोहोचवण्यावर भर देण्यात आलाय. जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर यांनी स्थानिक विकासासाठी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली. गडचिरोली संपर्क प्रमुख माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचीही यावेळी उपस्थिती होती. तर पक्षाच्या सचिव आणि प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे या मार्गदर्शन करताना गटबाजी टाळून समर्पणानं काम करण्याचं त्यांनी आवाहन केलंय. आरमोरी विधानसभा क्षेत्र पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करावं असं त्यांनी सांगितलंय. कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सगळ्यात मोठी स्टील हब ही त्याची आता ओळख झाली आहे आणि याचं श्रेय पूर्णपणे कोणाला द्यायचं असेल तर ते एकनाथजी शिंदे यांना. आणि एवढंच नाही तर त्यावेळी जेव्हा ते पालकमंत्री होते तेव्हा त्यांचं संरक्षण काढून घेण्याचं काम देखील त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. ते मुख्यमंत्री कोण आहे तुम्हाला माहिती आहे. आणि तरी सुद्धा ते घाबरले नाहीत, परंतु गडचिरोलीमध्ये ते येत राहिले. आणि आज जे आपल्याला बदललेलं रूप दिसतंय गडचिरोलीचं याचं श्रेय पूर्णपणे कोणाला जात असेल तर ते माननीय एकनाथजी शिंदे यांना जातं. आणि अशा या पूर्ण भागाचं आज आमचे जिल्हा प्रमुख इकडे नेतृत्व करतायत संदीप ठाकूर यांचं मी अभिनंदन करते. मला खूप महिन्यांपासून संदीप भाई बोलवत होते राकेश बेनचा प्रतिनिधी जाणार आहे, शासनाचा BLO आहे, परंतु पक्षाने ज्याला अधिकृतपणे नेमणूक केली आहे, जो घरोघरी जाणार आहे, शिवसेनेचे विचार पोहोचवणार आहे, मतदारांना ओळखणार आहे, मतदारांचं आयडेंटिफिकेशन करणार आहे आणि बोगस मतदारांना दूर करणार आहे. हा बूथ लेवल एजंट याची जवळजवळ आता 90% इथे नोंदणी पूर्ण झालेली आहे. आणि याचं सगळं श्रेय जात आहे ते संदीप ठाकूर आणि त्याच्या पूर्ण टीमला. जे जे तुमच्या टीममध्ये आहेत या सगळ्या लोकांनी अतिशय मेहनत केली आहे. कारण शिंदे साहेबांनी चंग बांधलाय की आता संघटना म्हणजे तुम्हाला माहिती आहे पक्षामध्ये येणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे, इनकमिंग चालूच आहे. दररोज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक कार्यकर्ते हे शिंदे साहेबांकडे आकर्षित होऊन ते आमच्या पक्षात येत आहे. आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये काही ठिकाणी फटका बसला, 7 खासदार निवडून आले. बघा पक्षाचं नेतृत्व नवीन, शिवसेनाचे जे 2 भाग झाले आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. परंतु एकाच वर्षामध्ये 7 खासदार, पुढच्या 2 म्हणजे 2.5 वर्षामध्ये 60 आमदार
ज्या माणसाने एकट्याच्या जीवावर निवडून आणले ते म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे. 60 आमदार निवडून आणणं ही काही खायची गोष्ट नाहीये. ज्या पद्धतीनं ते पायाला बिगरी लावून फिरतात आणि शांतपणे, पण जिकडे पाहिजे तिकडे आक्रमकपणा, जिकडे पाहिजे किती टीका झाली, किती शिव्या शाप खाल्ले, परंतु ते डगमगले नाही आणि 60 आमदार निवडून आणले. आज 11 मंत्री या महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाचे आहेत. हे करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याकडे लक्ष, प्रत्येक भागाकडे महाराष्ट्रातलं लक्ष. विदर्भ ही कोणाची जहागीर नाही. विदर्भामध्ये शिवसेना देखील आहे. कोणी असं समजू नये की केवळ आमचीच मक्तेदारी इथे चालणार आणि म्हणून ही सगळी मोठ्या प्रमाणात जी आता फेरबदल केले, बांधणी केली आहे. या गडचिरोली लोकसभेसाठी अतिशय अनुभवी असे जगदीश गुप्ता साहेब आहेत. सहस्राम कोरोटे यांना तर पूर्ण जो आदिवासी सेल आहे शिवसेनेचा त्याचं पूर्ण इन्चार्ज केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींची बांधणी देखील ते करणार आहे. कारण शिंदे साहेब हे एक असं नेतृत्व आहे की कोणीच त्यांना नाही म्हणत नाही. सगळ्यांना शिंदे साहेब आकर्षित करतात. कारण शिंदे साहेब हे केवळ बोलघेवडेपणा करत नाही तर करून दाखवतात. ज्यांनी समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण केलं, अर्थातच मुख्यमंत्र्यांची, तेव्हाचे उपमुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्री यांची साथ होतीच, परंतु खऱ्या अर्थाने जर का 2.5 कोटी ज्या भगिनी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांचा एकमेव लाडका भाऊ कोण असेल तर ते मान्य एकनाथजी शिंदे आहेत. आणि या बळावरच आज ते मुख्यमंत्री झाले आणि पक्षाकडे, पक्ष बांधणीकडे मोठ्या ते अक्षरे तुम्हाला सगळ्यांना जबाबदारी दिली आहे. BLEDच्या नियुक्त्या पूर्ण करायच्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये 100% देखील लोकसभेमध्ये नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. हे सांगायला मला आवडेल. इकडे मागे बाळासाहेब भवनमध्ये मला हे सगळे कार्यकर्ते भेटत असतात. म्हणजे बंगाली आघाडी असेल, शिक्षक सेल असेल, आदिवासी सेल असेल, ही सगळी मंडळी सातत्याने बाळासाहेब भवनमध्ये येतात. इथे आमच्या वर्षाताई मोरे देखील सुमारे 3-3.5 वर्ष येत आहेत. परभणी शहरातील ईदगाह मैदानावर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित डे नाईट ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघानं हैदराबाद संघावर 2-1 असा विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. मात्र बक्षीस वितरणावेळी सामन्यापेक्षा शहराच्या नामांतराचा मुद्दाच अधिक चर्चेत राहिला. पालकमंत्र्यांनी विजेता संघाचं नाव संभाजीनगर असं घेताच प्रेक्षकांनी जोरदार औरंगाबाद औरंगाबाद अशा घोषणा दिल्या. त्यांनी शहराचं नाव अधिकृतपणे संभाजीनगर झाल्याचं सांगत याची सवय लावण्याचं आवाहन केलं. तरीही घोषणांचा गजर सुरूच राहिला. या प्रकारामुळे बक्षीस वितरण कार्यक्रमात फुटबॉल सामन्यापेक्षा नामांतरावरूनच मोठी चर्चा रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं. रामोशी समाजाचे नेते भाऊसाहेब शिंदे यांनी 30 एप्रिल रोजी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. शिंदे यांनी रामोशी समाजाची लोकसंख्या सुमारे 70 ते 80 लाख असूनही स्वातंत्र्यानंतर समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचा आरोप केलाय. तसंच समाजाचा राजकारणात केवळ वापर केला जात असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली. सर्वपक्षीय पाठिंब्याचा दावा करण्यात आलाय. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी भेट घेतल्याचं सांगण्यात येते. रामोशी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक लढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी संघर्ष सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी. विधान परिषदच्या 9 जागेसाठी आता जे इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहेत का? मी राज्यामध्ये जर पाहिलं आपण तर जवळपास 80 ते 85 लाख रामोशी बेडेवेर समाज आहे. आणि हा समाज गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समाजानं भारतीय जनता पार्टीला मतदान करून अनेक आमदार त्यांचे निवडून आणले. अनेक मतदारसंघामध्ये निर्णायक असं आमच्या रामोशी समाजाचं संख्याबळ आहे. म्हणून गेल्या 2024ला शिंदे साहेबांचं सरकार असताना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी रामोशी समाजाला शब्द दिला की तुम्हाला आम्ही
रामोशी समाजाला विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व देणार आहोत. परंतु नंतर भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचं सरकार 2024ला आल्यानंतर आता हे पहिलं इलेक्शन येतं आहे, ह्यासाठी मी इच्छुक आहे आणि मी 23 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तो अर्ज घेऊन आलेलो आहे. अच्छा, 288 आमदारांचं त्यांना मतदान असतं, बरोबर. बरोबर आहे की? तर 288 आमदारामधून तुमचे किती आमदारांसंग संपर्क झालेला आहे? आता आपण जर पाहिलं तर मी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रियाताईंना भेटलेलो आहे, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेलो आहे, एकनाथ शिंदे साहेबांना भेटलेलो आहे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना भेटलो आहे, अनेक नेत्यांना सर्वपक्षीय भेटलो आणि सगळ्यांना मागणी केली आहे की राज्यातील 80 लाख जो रामोशी समाज आहे तो आपल्याबरोबर राहील. गेले अनेक वर्षे या समाजाला कधीही राजकीय लाभ भेटला नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून रामोशी समाजाचा कधीही आमदार झाला नाही. हे स्वप्न 80 लाख रामोशी समाजाचं सत्यात उतरण्यासाठी मी 5 सप्टेंबर 2024 रोजी बिवडी ह्या ठिकाणी आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांचं स्मारक आहे या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं. आणि या उपोषणादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला आणि त्यांनी भेटीसाठी मला निमंत्रित केलं होतं वर्षा बंगल्यावर. मी भेटीला गेल्यानंतर माझ्या मागण्या होत्या की आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांचं जे महामंडळ आहे त्याचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रामोशी समाजाचा असावा, म्हणून तात्काळ त्यांनी त्याच दिवशी आदेश काढला आणि रामोशी समाजाला महामंडळाचं उपाध्यक्षपद दिलं. आणि मला लेखी पत्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं की भाऊसाहेब शिंदे, तुमचं सामाजिक काम चांगलं आहे, तुम्हाला राज्यपाल कोट्यातील एका जागेवर प्रतिनिधित्व देऊन तुम्हाला आमदार करू. परंतु त्यानंतर सरकार बदललं, शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री झाले आणि ज्या 12 जागा होत्या त्यातील 7 जागेवर त्यांनी अगोदरच निवड केली होती आणि नंतर मला पत्र दिलं अजून 5 जागा रिक्त आहेत, परंतु त्याला खूप कालावधी जातो आहे. म्हणून मी विधान परिषदेच्या जे 9 जागा आहे त्या लढण्यावर ठाम आहे आणि मी बाकीचे जे त्यासाठी 29 जागा आहेत, माझा जवळपास 31 आमदारांना संपर्क झाला आहे आणि 31 आमदारांचं मी शिफारसपत्र घेतलेलं आहे. त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. म्हणून जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर त्यांचं रामोशी समाजाच्या वतीनं स्वागत आहे. परंतु जर कुठल्याही पक्षानं सत्तेतील असतील किंवा विरुद्ध पक्षातील असतील जर मदत केली नाही तर मी रामोशी समाजाच्या अस्तित्वासाठी जी 9 जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक आहे यामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि सरकारला मात्र त्यावेळी सळोपळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. भाजपची डोकेदुखी आहे असं म्हणलं, अडचण येते असं वाटत नाही तुम्हाला? 100%. कारण हे 9 जागा बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षाकडून प्रयत्न चालूत. अनेक नेत्यांचेही मला फोन येतात. 23 तारखेला मी विधान भवनामध्ये जाऊन उमेदवारी अर्ज घेऊन आलेलो आहे आणि 30 तारखेला मी उमेदवारी अर्ज जर सरकारने मला उमेदवारी दिली तर त्यांचं वाट पाहतोय, जर नाही दिली तरी माझ्याकडे निवडून येण्यापुरतं जेवढी गरज आहे तेवढे आमदार माझ्याकडे आहे आणि मला खात्री आहे मी अपक्ष फॉर्म जरी भरला तरी सर्व पक्षाच्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. जे अतिरिक्त मतदान आहे ते मला आमदार देऊन मी विधान परिषदेमध्ये जाईल याची मला खात्री आहे. सरकारने ठरवायचं, त्यांचं डोके दुखून घ्यायची की रामोशी समाजाला न्याय द्यायचा. याचा अर्थ की तुम्ही पूर्णपणे तुमची बिल्डिंग लावलेली आहे? 100% मी तयार आहे आणि ही गोष्ट गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सरकारच्या कानावर घालतोय. सरकारच्या मधील जे मंत्री आहेत त्यांना बी याची कल्पना आहे. खुद्द मुख्यमंत्री अनेक वेळा उमाजी नाईकांचं स्मारक बिवडी या ठिकाणी आलेले आहेत. अनेक वेळा मी CM साहेबांची भेट घेतलेली. रामोशी समाजाला न्याय देण्यासाठी ते सातत्याने सकारात्मक असतात म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहेत. परंतु राजकीय कुठलाही लाभ आजपर्यंत कुठल्याही सरकारनं गेल्या देश स्वतंत्र झाल्यापासून रामोशी समाजाचा आमदार नाही आणि या वेळेला आम्ही रामोशी समाजाचा आमदार पद घेतल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून मी माझी पूर्ण तयारी झालेली आहे आणि मी 30 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. केवणी दिवे परिसरात शनिवारी पहाटे सुमारे 5:30 वाजता दहशतीचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाले. मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी सुजित तात्या यानं 15 ते 20 साथीदारांसह एका घराबाहेर गोंधळ घालत तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आलाय. भारवी भोईर यांच्या घराबाहेर आरोपींनी गाड्यांमधून येत थेट गेट उघडण्याचा प्रयत्न केला. हा गेट न उघडल्यानं पार्किंगमध्ये उभ्या स्कॉर्पिओ वाहनाच्या काचा फोडून परिसरात दहशत माजवण्यात आले. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली.
या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले. अद्याप गुन्हा नोंदवला नसल्याचा आरोप करण्यात आलाय. स्थानिक नागरिकांच्या मते आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून परिसरात तोडफोड आणि धमक्यांचे प्रकार घडत असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेची दखल लोकप्रतिनिधींनी घेतली. तात्काळ कारवाईची मागणी आता करण्यात आली. आमच्या घरावर शनिवारी सकाळी पहाटे काल्हेरचा गावगुंड सुजित तात्या व इतर 10-15 लोकांनी माझ्या घरावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना माझ्या घराचं दार उघडलं नाही म्हणून त्याने माझे कंपाऊंडमधली गाडी फोडली. हा गावगुंड अशीच गावात दहशत माजवत असतो. हा मोकामध्ये जामिनावर असलेला आरोपी हा बेलवर सुटलेला आहे आणि अशी दहशत माजून हे गावोगावात दहशत पसरत आहे. ह्या गावगुंडाला आपल्या भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी ह्याचा विषय लोकसभेमध्ये मांडला होता. सदर हा स्थानिक गावगुंड सुजित तात्या हा रेती माफिया असून हा नशापान करून ह्या आमच्या केवणीदेव गावात फिरत असतो. ह्याचा जामीन रद्द करण्याची कारवाई पोलिसांनी करावी. तसेच ह्यापासून आमच्या परिवाराला किंवा आम्हाला काही याच्याबद्दल जर काही होत असेल त्रास तर त्याचा जबाबदारी ह्याला धरावा. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आमची तक्रार न घेता आमचा अर्ज घेतला. सदर या गावगुंडाला इथले स्थानिक पोलिसी यांना पाठीशी घालत आहेत. ह्या गावगुंडावर मला वाटतं या सदर आजूबाजूच्या परिसरातल्या पोलीस स्टेशनवर दर्जनभर गुन्हे आहेत. माझ्या घरावर हल्ला करण्याचं कारण म्हणजे यांनी माझ्या भावाची मुलगी एक वर्ष झाला असेल भावाची मुलगीला पळवून नेलं आणि त्या याच्यामध्ये मी माझ्या घरातला एक जबाबदार नागरिक म्हणून मी भावाच्या बरोबर जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पण तिथं मी त्याच्या विरोधात गेलो. हा राग धरून माझ्या घरावर हल्ला करायला आले. माझे हेच की प्रशासनाने याचा जामीन रद्द करावा आणि याची योग्य जागा दाखवावी. कारण ह्याचा उत्मास एवढा चालले आज 5 गाड्या घेऊन माझ्या घरावर हल्ला केला होता या माणसाने. जयकुमार गोरे यांनी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भोंदूबाबा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलंय. सोलापुरात 28 एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी सुरू असून जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर परिषद निवडणुकीतील यशानंतर सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलंय. कर्मचारी आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगत त्यांनी नागरिक आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं स्पष्ट केलंय. मनोहर भोसले प्रकरणावर बोलताना त्यांनी बेकायदेशीर कामांवर कठोर कारवाई होईल तसंच त्यांना साथ देणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असं सांगितलंय. सोलापूर मुंबई विमानसेवेचं वेळापत्रक सुधारण्याची गरज आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसंच शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना आणि पाणी टंचाई यावर सरकार उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोणताही अनादर खपवून घेतला जाणार नाही असंही त्यांनी ठामपणे स्पष्ट केलंय. कुठल्याही राज्यातल्या देवाला जमीन लागत नाही. फक्त देवा नावाच्या देवालाच जमीन लागते म्हणून शक्तीपीठाचा घाट घातला गेला. ते देवेंद्र फडणवीस पाटील बोलतात शक्तीपीठ. जयंत पाटलांना ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आहे, कदाचित जयंत पाटील साहेबांच्या जमिनीचा हिशोब केला, त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशोब केला तर त्यांना उत्तर देता येणार नाही. देवाभाऊनी समृद्धी महामार्ग असेल, नव्यानं होऊन घातलेला शक्तीपीठ महामार्ग असेल, हे महामार्ग हे राज्याच्या विकासाचा मार्ग आहे आणि राज्याचा विकास व्हायचा असेल तर दळणवळणाची साधनं मजबूत असायला पाहिजेत. त्यासोबत महाराष्ट्रातले सगळे शक्तीपीठ आपले आहेत, त्याच्यावर महाराष्ट्राचा प्रचंड श्रद्धा आहे जनतेची.
ती शक्तिपीठ जोडण्याचं काम या शक्तिपीठाच्या माध्यमातून होईल. एका बाजूला भक्ती मार्ग आणि दुसऱ्या बाजूला शक्ती मार्ग, जो विकासाची शक्ती असेल असा मार्ग करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला आहे. अशा विकासाच्या कामाला मदत करण्याऐवजी, विकासाच्या कामात सहयोग देण्याऐवजी ज्या पद्धतीनं विकासाच्या कामाला अडथळा आणण्याचा प्रयत्न ते लोक करतात, हे योग्य नाही. जयंत पाटील जुने जाणते आणि मोठे नेते आहेत. मला वाटतं ते महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेतील, भागाच्या विकासाची भूमिका घेतील आणि शक्तीपीठ महामार्गाचं स्वागत करतील. किती संस्थांच्या जमिनी त्याचा हिशोब केला? आता तो हिशोब त्यांना विचारायला लागेल. त्यांना विचारून घ्या म्हणजे कळेल. काय खूप नक्की माहिती नाही त्यांना काय खुपतं किंवा काय नाही, पण माझं म्हणणं असं आहे की ते जुने आहेत, जाणते आहेत, त्यांना राजकारण, समाजकारण, विकासाचं राजकारण समजतं आणि ते हे मान्य करतील की महाराष्ट्राचा विकासाचा मार्ग हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गेच जातो. ते सुद्धा त्यामुळे ते सुद्धा त्या मार्गात सहभागी होतील, अडचण येणार नाही. अरे तो मुहूर्त नाही यार, विकासाचा कामाचे. भाऊ दुसरा टँकर जे गेल्या वर्षी टंचाई, यंदा टंचाई फार कमी आहे. टँकरची जिल्ह्यातली मागणी काही सुरू होण्याची शक्यता का? टंचाई आहे, टंचाई काही ठिकाणी पाण्याची अडचण आहे, त्या ठिकाणी प्रशासन व्यवस्था करते. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे अल निनोचं संकट आता राज्यावर आहे आणि हवामान खात्याने तसा अंदाजही व्यक्त केलेला आहे. आणि तो अंदाज व्यक्त केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे की पिण्याच्या पाण्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. 30 ऑगस्टपर्यंत पिण्याचा पुरेल एवढा पिण्याचा साठा राखीव करून मग बाकीच्या पाण्याचा विनियोग जो शेती पाण्यासाठी आणि अन्य कारणासाठी करावा, अशा पद्धतीच्या सूचना आहेत. आम्ही तातडीची कालवा समितीची बैठक घेतली. ती शेतकऱ्यांची प्रचंड मागणी होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने आपण तातडीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला. परंतु कालवा समितीने जर निर्णय घेतला तर शासन मान्यता घेण्याच्या सूचना या प्राप्त परिस्थितीमध्ये होत्या. त्या अनुषंगाने आम्ही जलसंपदा खात्याची मान्यता तातडीने घेतली, मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि 2 दिवसापूर्वी पाणी सुटलेलं आहे. आता शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी शेती पाण्याचा विषय मार्गी लागेल. टँकरची गरज मला वाटतं अजून तर काय तशी परिस्थिती खास दिसत नाही. एका दुसऱ्या ठिकाणी असू शकते, पण काही ठिकाणी या ठिकाणी यावर्षी मला नाही वाटत अजून कशी काय परिस्थिती आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.